मित्र फायनली पोहोचलो आता आम्ही धोदानी वॉटरफॉल जवळ आणि हे बघा मागचा व्ह्यू किती खतरनाक आहे आणि समोरचा गाईस तर आता वाजलेत दुपारचे म्हणजे संध्याकाळचा जवळपास तर आता वाजलेत 4 तर आता आम्ही चाललो आहे आमची टीम पण बघू शकता मोराचा आवाज येता इथं खतरनाक तर आता चाललो आम्ही कुठे चाललो रे आता आम्ही धोदानी वॉटरफॉलला तर दाखवतो आता समोर काय होते सोबत तर झाली आता आमची गाडी चालू तर निघतो आता आम्ही आमची एक गाडी गेली समोर मित्र माझ्या मागे बघू शकता तुम्ही इथं एक मचान आहे केलेला आणि गोल गोट्याचं एकदम असं आळं केलेलं आहे पाणी प्यासाठी आपले जे जनावर असतात उन्हाळ्यामध्ये त्यांना पाणी नसते तर पाण्याची पण व्यवस्था केली आहे या जंगलामध्ये तर हे बघू शकता इथं गोल हे पाण्यासाठी केलं आणि हे बघा ह्या इथं मचान मस्त केलेलं आणि हे बघा यात आहे पाणी इथलचे पूर्ण जे जनावर आहेत जंगलातले ते येतात आणि मस्त पाणी पितात पाणी पिण्यासाठी आहे तर चाललो आहे आता आम्ही तेच दाखवासाठी थांबलो होतो आम्ही तुम्हाला कारण मागच्या ब्लॉगमध्ये ते टाकू नाही शकलो आम्ही कारण आमची गाडी गेली होती तेव्हा समोर मित्र फायनली आलो आम्ही आता धोदानी वॉटरफॉलले बघू शकता इथं पार्किंग आहे 20 रुपये पार्क आणि हे बघा गाड्या किती तिथं लागलेल्या हे बघा इथं पण गाड्या आहेत सगळ्या मित्र फायनल लावली आम्ही आता गाडी पार्किंगले आणि चाललो मस्त आरामात समोर डायरेक्ट तिथं वॉटरफॉलच्या जवळपास आणि हे बघा जंगलाचा व्ह्यू किती खतरनाक झाला आणि हा रस्ता बघा किती खतरनाक आहे ओ भाई साहब एकदम पाऊल वाटच आहे आणि नाली पण आहे नालीनं पाणी पण जाते इकडे तिकडे आणि बघा चौकून पूर्ण हिरवंगार आहे आणि वॉटरफॉलला जायला जवळपास इथून 5 ते 10 मिनिट लागतात आरामात पैदल जर गेलो तर चाललो आहे आता आम्ही आरामात आणि आमच्या सोबतच्याच मागे युवराले ते पण आता पूर्ण जंगल हिरवा झालेला आहे मस्त तिकडच्या सारखाच व्ह्यू आहे इकडे पण इकडचा व्ह्यू थोडा वेगळा आहे इथं एक वॉटरफॉल आहे फक्त तिकडे तरी खेळणे वगैरे सर्व होतं आणि इकडे फक्त एकच वॉटरफॉल आहे तो पण दाखवतो तुम्हाला आता गेलं की तिथला व्ह्यू कसा आहे तर खतरनाकवाला आणि इकडे बघा लोकांच्या शेती पण आहेत मित्र आल्यावर इथं सूचना दिला आहे तुम्हाला सावधान हे वाचून घ्या एकदा सर्वजण पॉज करून तर आलो आहे आता आम्ही फायनली इथं हे बघू शकता इथला व्ह्यू किती खतरनाक आहे आणि खूप फॅमिली मित्रमैत्रीण सगळे यायला तिथं मित्र फायनली पोहोचलो आता आम्ही धोदानी वॉटरफॉल जवळ आणि हे बघा मागचा व्ह्यू किती खतरनाक आहे आणि समोरचा पण व्ह्यू दाखवतो तुम्हाला हे बघा या इथं मच्छीवाले मच्छ्या पकडत आहेत इथं पण बसेल आहेत आणि हे बघा इकडे पाणी किती खतरनाक आहे मित्र बसलो आहे आता आम्ही इथं थकून कारण फक्त शनिवार रविवारी तिथं गर्दी असते आणि पाऊस पण इकडे कमी झाला थोडा तर प्रेशर कमी आहे पाण्याला तुम्ही पाहिलं असेल जास्त फ्लो नाही एकदम सायलेंट पाणी आणि हे बघा एकदम सायलेंट आहे पाणी
बघू शकता तुम्ही, काहीच नाही आहे. आणि तिकडे बघा लोक आहेत, आंघोळ करत आहेत. आणि बाकी इकडे मस्त जंगल आहे, हिरवा इकडून तिकडून झालेला, खतरनाक व्ह्यू झाला बाकी. आणि ते आबा बघा मस्त बसला तिकडे एकटे शांततेत. आणि इकडे मागे पण जंगल आहे आणि पूर्ण गोटे गोट्यात झालेले इकडे सगळे. वैभव सर करमूर अलग नाही, एक नंबर यार. आमचे मॅनेजर वैभव सर तर इकडे आणलं त्यांनी आज. हा पण व्ह्यू मस्त इकडचा. मित्र इथं तर काही मजा नाही उरली आम्हाला. बघा तिकडे मागे सगळे आंघोळ करत आहेत इकडे. तर बसतो आता आम्ही इथं मस्त सावलीत थोडा बसलो. आता इथं येऊन पूर्ण घामाजोगी झालो आम्ही सगळेजण. आमचे वैभव सर तिथं बसलेले आहेत मस्त. आणि इथं एक अकोल्याचा रील स्टार पण आलेला आहे, रोशन नावाचा. तुम्ही लहानवाला पाहिला असेल तुम्ही, तो रील वगैरे काढते, तो पण आहे तिथं. ब्लॉग काढत आहे का काय माहिती, आंघोळ करत आहे. आणि बसलो आहे इथं मस्त आम्ही. आणि व्ह्यू बघा, ते आबा बघा किती मस्त एन्जॉय करत आहेत. आणि हे बघा किती खतरनाक आंघोळ चालू आहेत. सगळ्याचे व्हिडिओ काढत आहे, कोणी फोटो काढत आहे आणि सगळे एन्जॉय करत आहेत. आणि आम्ही जाऊ फक्त की एन्जॉय नाही करत आहोत. मित्र फायनली पाहिला असेल तुम्ही धोदानी वॉटरफॉलचा व्ह्यू. काही इतका काही खतरनाक आहे नाही आहे, मला तर काही आवडला नाही. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जास्त जर पाऊस असला की आणखी जे धार असते तेव्हा मजा येते. आणि हे बघा इकडचा व्ह्यू काय खतरनाक झाला आहे, एकदम बढिया. आणि खाली बघा मच्छी पकडणार आहे तिथं, हे पकडतात मच्छ्या. आणि व्ह्यू बघा, हे पूर्ण गोटे गोटे आहेत, यात पाणी साचलेलं आहे पूर्ण. आणि हे बघा व्ह्यू, पहाड आहे पूर्ण. तर मित्र फायनली चाललो आता आम्ही. हे बघा मागे भांडणं चालू द्यायचे. तर झालं इथचं पाहणं. निघलो आता रस्त्यानं, एकदम पूर्ण चढतच जा लागते आता पूर्ण. कारण आता आम्ही आलो मगाशी तर पूर्ण उतार होता. आणि आता पूर्ण चढ क्रॉस करत जा लागते. आणि परत येताना भयानक चढ आहे, पूर्ण दम आला आहे. कारण मागं बघा पूर्ण उतारच आहे, खतरनाक वाला. हे बघा पौराला पूर्ण दम येऊ राहिला. तर असा होता इथला व्ह्यू. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पूर्ण दम आला बेकार. तो बघा किती दूर गेला. आणि मी इकडे एकटाच आहो, मागे येऊ राहिला आमचा माणूस. पूर्ण दम आला. चालणं पण मुश्किल आहे आता, पण तरी जा लागते गाडीवर बसलं टेन्शन नाही. नाही बघा हाही चालला आता आरामात. थकला बिचारा, दमच तितका येऊ राहिला इकडे. आणि रस्त्यानं एकदम सायलेंट वातावरण आहे, कशाचा आवाज नाही, काही नाही. तर फायनली आलो आता आम्ही आमच्या पार्किंग जवळ. तर बघू शकता इथं किती मोठ्या गाड्या लावल्या आहेत पार्किंगला. हे बघा आणखी खाली पण गाड्या आहेत. आणि हे इकडे गाव आहे दुधानी, या गावाचं नाव आहे दुधानी. तर मित्र फायनली चाललोय आता आम्ही घरी. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनल नसेल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग, बाय.